वस्त्रा मस्त्रा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आपण पाहत आहात गिरनार पर्वत भाग दुसरा। मित्रांनो, अंबे माताचं दर्शन झाल्यानंतर त्यानंतर तशाच पुढे या पायऱ्या या तुम्हाला घेऊन जातात दत्त मंदिराचे जे पादुका आहेत त्या ठिकाणी। आता संपूर्ण फॉगी ॲटमॉस्फिअर असल्यामुळे तुम्हाला ते मंदिर दिसू शकत नाही, परंतु ह्याच पायऱ्यांना फॉलो करत करत आपण जर गेलो तर आपण काही हजार पायऱ्या क्रॉस केल्यानंतर दत्तगुरूंचे पादुका ज्या मंदिरात आहेत तिथे आपण पोहोचू। सो अशा प्रकारे भाविकांची भरपूर गर्दी आहे, त्यामुळे इथूनच दर्शन होतं, परंतु आता धुक्यांमुळे ते दर्शन होत नाही आहेत आणि याच पायऱ्यांना आपण फॉलो करूया आणि काही हजार पायऱ्या क्रॉस केल्यानंतर आपण पोचू दत्तगुरू मंदिरात, जिथे त्यांच्या पादुका आहेत त्यांचे आपण दर्शन घेऊ। आणि बघा, डोलीसुद्धा आहे इकडे, कारण की भरपूर भाविक हे गुरुपौर्णिमेनिमित्त आणि दत्त जयंतीनिमित्त येतात। अशा प्रकारे पालखीसुद्धा अवेलेबल आहेत, जे वयस्कर आहेत लोक त्यांच्यासाठी। आणि हे बघा, जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी। आणि हे गोरक्षनाथांचं मंदिर आहे। आपल्या गेल्या एपिसोडमध्ये आपण नवनाथांबद्दल इन्फॉर्मेशन दिली होती, त्यापैकी गोरक्षनाथ यांचं मंदिर हे इथे आहे। सो त्यांचंसुद्धा आपण दर्शन घेऊन आपण आपला पुढचा प्रवास चालू ठेवूया। मित्रांनो, गिरनार हा भारताच्या गुजरात राज्याच्या सौराष्ट्र विभागातील सर्वात उंच डोंगर आहे। त्याची भूरचना अशी आहे की त्याची उंची ही 1117 मीटर उंच आहे। गिरनारला ऐतिहासिक तसेच धार्मिक महत्त्व देखील आहे। गिरनारची प्राचीन नावे उज्जयंत, रैवतक, प्रभास आणि वस्त्रापत क्षेत्र अशी देखील आहेत। अशोकाच्या पूर्वीचेही गिरनारचे उल्लेख आपल्याला सापडतात। जैन धर्मियांचे पहिले तीर्थकर 1008 भगवान नेमिनाथ यांनीही याचा उल्लेख केलेला आहे। गिरनार पर्वत हे श्री दत्त उपासनेचे एक प्राचीन केंद्र आहे। नाथ संप्रदायाच्या माध्यमातून दत्तोपासना दूरवर पसरलेले एक मोठे प्रत्यंतर गिरनारच्या रूपाने उभे आहे। हे दत्त मंदिर जुनागडजवळ गिरनार पर्वतच्या एका शिखरावर आहे। येथील शिखरावर अंबामाता, गोरखनाथ, नेमिनाथ, गुरु दत्तात्रय व कालिका ही विशेष प्रसिद्ध आहे। जय गुरुदेव दत्त, 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 गुरुदेव दत्त। जय गिरनार मित्रांनो, हा बघा गिरनारचा रात्रीचा व्ह्यू, पूर्ण जुनागड शहर आणि हे अशा प्रकारे दिसत आहे। आणि पावसाचा जोर वरती देखील आहे। अशा प्रकारे पाणी
सध्या आम्ही उतरत आहोत खाली. उतरताना बघा हा व्ह्यू. मित्रांनो, अशा प्रकारे 2:15 झालेले आहेत आणि 2:15 वाजता आम्ही गिरनार पर्वतावरनं खाली उतरलो आहोत. म्हणजे जाताना आम्ही रोपवेने गेलो, पण उतरताना भरपूर त्रास असं म्हणता येणार नाही, पण आहे थोडंसं कठीण आहे. फर्स्ट टाईम होतं त्यामुळे थोडंसं कठीण वाटलं. परंतु 10,000 पायऱ्या म्हणजे 9,999 पायऱ्या थेट उतरलो. थोडा स्टॉप वगैरे घेत बसलो आणि पाऊस काय वगैरे जास्त लागला नाही, पण तरीच देखील प्रसन्न वाटलं. अजूनही असं मन वाटतं की थोडंसं अजूनच आम्ही चालू शकलो असतो. भरपूर देवस्थानं आहेत वरती, शंकराची देवस्थानं आहेत, विविध देवी देवतांचे देवस्थानं आहेत. ती सर्व करून आम्ही आता आमच्या हॉटेलवर चाललो आहोत. सो धन्यवाद. उद्या सकाळी परतीच्या मार्गावरती आहे, तेव्हा भेटू. आणि पौर्णिमेचा चंद्र, गुरुपौर्णिमेचा चंद्र, गुरुपौर्णिमेचा शुभरात्री.